श्री स्वामी समर्थ. आज आपण पायनॅपल केकची रेसिपी पाहणार आहोत. हा केक मी रात्री 12 वाजेला कट करण्यासाठी तयार केलेला आहे आणि हा दुसऱ्या दिवशी बर्थडे सेलिब्रेशन होतं, त्यासाठी 3 किलोचा 2 टायर मध्ये केक केला आहे. चॉकलेट फ्लेवर आहे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या. बघा इथं आता मी केकची तयारी करते. आधी केकला आपण बटर पेपर लावून घेऊ, कारण जे आपण केकचं बॅटर तयार करतो ते पटकन टाकून लगेच हीट लागायला पाहिजे, म्हणजे केक आपला छान स्पंजी होतो. इथं मी अर्धा किलोचा केक करणार आहे पायनॅपल. त्यासाठी मी तर 170 ग्रॅम प्रीमिक्स घेत. अर्धा किलोसाठी मी थोडा 10 ग्रॅम वाढवून घेतलंय. कधी कधी क्रम्स पडतात किंवा केक तुटतो, त्याच्यासाठी. हे घरीच केलेलं प्रीमिक्स आहे, होममेड आहे. बघा 182 ग्रॅम झाले ते. त्याला आपण 15 ग्रॅम तेल घेणार आहे. तेल हे कमी स्मेलवालंच घ्या, सोयाबीनच घ्या, मोरीचं घेऊ नका, कारण त्याला जास्त स्मेल असते मोरीचं शेंगदाण्याच्या तेलाला. आता इथं आपण तेल टाकून घेतलंय आणि पाणी टाकून फेटून घेऊ. बघा छान फेटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत जायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. जसं लागेल आपल्याला तसं थोडं थोडं करत जायचं पाणी. मी अजून थोडं पाणी टाकलं. याच्यात गाठी होणार याची काळजी घ्या. आपलं होममेड प्रीमिक्स हे 6-7 महिने आरामात टिकतं. आता इथं मी पायनॅपल केक बनवते म्हणून थोडा स्पंजला येलो कलर टाकते. मी यात कोणते फ्लेवर घेतले नाहीत बॅटर तयार करताना, कारण व्हॅनिलाचं प्रीमिक्स येतं आपलं, तर आपण याच्यात कोणतेही फ्लेवर घेतलं नाहीये. मी जो बर्थडेला केक बनवला 2 टायर मध्ये, त्याची रेसिपी मला जर शेअर करता आली तर नक्की करेन. मी ही पण रेसिपी एकदम घाईघाईत बनवला आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित बनलाय, जसा बनलाय तर ऍडजस्ट करा. बघा असं छान बॅटर मी ओतून घेतलं आणि याला टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातली हवा निघून जाते. आणि अशी एका पातेल्यात जाळी ठेवली आणि त्यावर केक बेक करायला ठेवलाय. बघा 30 मिनिटं झालेत. बघा किती छान केक बेक झाले आपला. आपण एक चाकू घालून पाहू. बघा अजिबात कचरा राहिला नाही, वरून पण छान बेक झालाय. आता इथं मी क्रीम तयार करायला घेते. व्हिपिंग क्रीम घेतली मी. याच्यात 250 ग्रॅम व्हिपिंग क्रीम लागते. मी आधी 200 ग्रॅम फेटून घेणार आहे. खूपच सिंपल डेकोरेशन केलं होतं मी याचं. जर आपल्या वरून फ्लावर ते दिले असते तर पूर्ण 250 ग्रॅम क्रीम लागली असती, पण रात्रीच कट करायचा होता म्हणून मी एकदम सिंपल त्याचं डेकोरेशन केलंय. बघा हे व्हिपिंग क्रीम आहे. आता मी मिक्सरने याला छान फेटून घेते. व्हिप करताना थोडं थोडं वाढवत जायचं, एकदम वाढवायचं नाही. 3 टाईचे स्पीड असतं त्याला, मी कमी स्पीड मध्ये आधी करून घेतलं. बघा आता होण्यात येते आपलं. व्हिपिंग क्रीम करायच्या आधी ते क्रीम फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते मेल्ट झालेलं राहील, तेव्हा त्याची क्रीम छान तयार होते. मी तर ट्रोपोलाइटचं क्रीम यूज केलंय. बघा असं छान फेटायचं, एकाच साईडने फेटायचं. ज्या दिशेने आपण फेटतोय त्याच दिशेने फेटायचं, म्हणजे क्रीम एकदम छान फेटली जाते आपली. बघा असं वरती करून पाहायचं. अजून थोडी फेटू आपण. बघा आता फेटली गेली, म्हणजे जे आपण ते टोक काढतोय ते टोक थोडं आडवं होतंय. ज्या हे टोकदार होईल ते पडणार नाही खाली, समजायचं की आपली व्हिपिंग क्रीम छान परफेक्ट तयार झाली. बघा आता यात मी थोडं कलर टाकून घेते, म्हणजे क्रीमला छान आपला येलो कलर येईल. थोडं व्हिडिओ बरोबर झाला नाहीये, घाईघाईत ऍडजस्ट करा. मी नेक्स्ट टाइम व्यवस्थित व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन. बघा अशी आपली छान क्रीम तयार झाली. आता इथं मी केक आपला स्पंज थंड झाला एकदम. आता याला टीन मधून मी बाहेर काढून घेते. किती स्पंज झाला, एकदम नरम आलाय. आता मी टर्न टेबलवर एक बोर्ड घेतलाय, त्यावर आपण हा केक काढून घेऊ.
बघायचा बटर पेपर किती छान निघाला. हा बटर पेपर आपण रियूज पण करू शकतो. आता याला मी कट करून घेते. केक नेहमी थंड झाल्यावरच कट करा. जर तुम्ही गरम गरम केक कट केला किंवा टीनच्या बाहेर काढत तो चिपकतो आणि व्यवस्थित कट होत नाही. मी हा छोटा असल्यामुळे सुरीनेच कट करून घेतलाय चाकूने. जर मोठा केक असता तर मी धागा वापरते. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. बघायच्या मी अशा 3 लेअर काढून घेतले. दुसरी लेअर थोडी माझी कट करताना बारीक असाय तुटली होती, पण मी ती नंतर मधल्या स्पंजमध्ये बरोबर ॲडजस्ट करून घेतली केकमध्ये. बघा थोडी तुटली ती मध्ये. आपण केक तुटला तरी ॲडजस्ट करू शकतो. बघा अशा 3 लेअर तयार झाल्या आहे. आता याचे क्रम्स काढून घेते. बोर्ड साफ करून घेतला. आता यावर आपण व्हिपिंग क्रीम टाकून घेऊ. आता हे केक आपण ज्या तयार करतो त्याच्यात केक असं ओलसर राहण्यासाठी, म्हणजे क्रीमचा आपला केक जर कोरडा आहे तर तो क्रीम शोषून क्रीमला तळे पडतात. त्यासाठी इथं मी मिश्रण त्या पाण्यात मी पायनॅपलचा क्रश टाकून घेतला आणि थोडी साखर टाकून त्याचं असं सिरप तयार केलंय, म्हणजे फ्लेवर छान येईल. आणि याच्यात थोडेसे मी 2 थेंब पायनॅपल फ्लेवरचे टाकलेत, म्हणजे केकला छान टेस्ट येते. बघा जर तुमचा केक जास्त कोरडा तर तुम्ही जास्त टाका. जर ओलसर केक असेल तर कमी सिरप टाका, नाही तर केक खाली सरकतो. बघा छान मी क्रीम लावून घेतली. हा त्याच्यावर पायनॅपल क्रश टाकून घेते. तुम्ही पायनॅपलचे तुकडे पण टाकू शकता. मी तर क्रशमध्ये जर माझे पायनॅपलचे तुकडे ते टाकून घेतले. आता दुसरी लेअर ठेवून घेतली. सिरप टाकलं आणि त्यावर क्रीम स्प्रेड करून घेतली. आता आपण क्रीम स्प्रेड केल्यावर त्यावर परत क्रश घालणार आहोत. क्रश थोडं जास्त घाला, म्हणजे टेस्ट पायनॅपलची छान लागते. तसं आपण सिरपमध्ये पण इसेस टाकले 2 थेंब, म्हणून केकला छान टेस्ट येते. बघा आता परत मी लेअर ठेवून घेतली आणि परत इसेस टाकले. परत त्यावर आता क्रीम टाकल्या. अशा माझ्या 3 लेअर तयार झाल्या होत्या. अर्धा किलोमध्ये 170 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं आपण. त्यावर आपल्या 3 लेअर मी बारीक बारीक कट केल्या होत्या. आता सगळ्यात शेवटची लेअर तयार केली, त्याच्यावर ठेवून घेतली. यावर सिरप नाही घालायचं, डायरेक्ट क्रीम लावायचं. बघा असं छान मी कोटिंग करून घेतलं आणि 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता परत मी फायनल कोटिंग करून घेणार आहे. आधी क्रम कोट करून घेतल्यामुळे केक छान सेट होतो आणि त्याचे क्रम्स मध्ये मध्ये येत नाही. बघा असं छान मी डेकोरेट करून घेतला. ते डेकोरेशनचा डिटेल व्हिडिओ काही केलेला नाहीये, एकदम शॉर्टकट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. दोघं बहिणींचा बर्थडे असल्यामुळे मी हर्षिका आणि मी असं नाव लिहून घेतलं आणि सिंपल असं डेकोरेशन करून घेतलं. कलरचे स्प्रिंकल टाकले आणि बाजूने पण मी बॉल्स कलरचे बॉल्सचे स्प्रिंकल टाकले होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब